ऑपरेशन सिंधूर नंतर भारत पाकिस्तानमध्ये होणाऱ्या मॅचवरून आता गदारोळ सुरू झालेला आहे। विरोधकांनी आता सरकारवरती टीकेची झोड उठवलेली आहे। आपल्यासोबत शिवसेनेच्या प्रवक्ता शीतल म्हात्रे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। नुकतीच भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी पत्रकार परिषद घेतली। भाजपचे नेते म्हणतात की बाळासाहेबांनी तर जावेद मियादाद यांना घरी बोलून बिर्याणी खाऊ घातली होती, त्यांनी आम्हाला सांगू नये काय, सर भाजपला सांगू नये की काय करायचं काय नाही, कशा पद्धतीने पाहता याकडे? थेट बाळासाहेबांवरती आता टीका टिप्पणी भाजपकडून होऊ लागली असं म्हणा। कोण म्हणाल असं? नवनाथ बने हे एक नवीन प्रवक्ते आहेत, ठीक आहे, त्यांच्याकडून अशा पद्धतीचं बोलणं झालं, त्याचं समर्थन शिवसेना कधीच करणार नाही। उलट अशा पद्धतीने जर बाळासाहेबांवर कोणी बोलत असेल तर आम्ही नक्कीच त्याचा निषेध करतो। दुसरी गोष्ट, भारत पाकिस्तान मॅच बद्दल बोलायचं झालं तर आम्ही एवढंच सांगू की जेव्हा तुमचं सरकार होतं, अनेक वेळेला तुमच्यावर जेव्हा भारत पाकिस्तानमध्ये जेव्हा अनबन झाली, अनेक वेळेला 26/11चा जेव्हा विषय झाला त्यावेळेला कुणाचं सरकार होतं? तेव्हाही अनेक वेळेला भारत पाकिस्तानच्या मॅच झाल्या। तुम्ही विचारणार आहात काँग्रेसला की असं का केलं तुम्ही? त्यानंतर बीसीसीआयचे अध्यक्ष कोण होते? आयसीसीआयचे अध्यक्ष कोण होते? शरद पवारजी होते ना। तेव्हाही अनेक वेळेला भारत पाकिस्तानच्या मॅच प्रचंड गदारोळ असताना देखील झाला। विचारणार आहात शरद पवारांना तुम्ही हा प्रश्न, का बरं तेव्हा मॅच घेतल्यात? त्याच्यामुळे स्वतःचं ठेवायचं झाकून या गोष्टी बंद करा। तुमच्या वेळेला जेव्हा भारत पाकिस्तानमध्ये तणाव होता तेव्हाही अनेक वेळेला काँग्रेसचं राज्य असताना भारत पाकिस्तानच्या मॅचेस झाल्या। अहो तेव्हा ज्यांनी खेळपट्टी खणली ते शिशिर शिंदे आज आमच्या बरोबर आहे। त्याचं उत्तर कोण देणार आहे? शरद पवारांच्या काळात अनेक वेळेला मॅचेस झाल्या, त्याचं उत्तर कोण देणार आहे? तेव्हा आधी काँग्रेसकडून आणि शरद पवारांकडून उत्तर आणा आणि मग आम्हाला प्रश्न विचारा। काही महायुतीचं सरकार आहे, तिन्ही पक्ष एकत्र आहे, पण शिवसेनेला कुठेतरी एक दुजाभाव होतोय शिवसेनेसोबत किंवा दुय्यम वागणूक मिळते असं म्हणावं का? कारण आधी बाप काढण्यात आला, आता थेट बाळासाहेबांवरती टीका टिप्पणी होते। मला नाही वाटत असं काही, कारण अशा पद्धतीने महायुती अगदी घट्ट आहे। तिघही आमचे जे नेते आहेत म्हणजे फडणवीस जी असतील, शिंदे साहेब असतील आणि अजित पवार जी असतील, एकत्रित रीतीने कामं करतायत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने कामं करतायत। त्याच्यामुळे ह्या वावड्या हे कोण उठवतात? ज्यांना काही कामं नाहीयेत, ज्यांना लोकांचं काही पडलेलं नाहीये, जे प्रचंड पाऊस मुंबईत पडत असताना घरात बसून फेसबुक लाईव्ह करत बसतात, त्यांना हे सगळ्या गोष्टी दिसत आहेत आणि ते हे सगळ्या गोष्टी उठवत आहेत। त्याच्यामुळे असं काही नाहीये। आम्ही अतिशय उत्तम पद्धतीने एकत्रित काम करतोय आणि जर आमच्यातलं कोणी अशा पद्धतीने बोलत असेल तर त्याला समज दिली जाईल। उद्धव ठाकरे म्हणतात की पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळताय, ऑपरेशन सिंदूर मग गेला कुठे? मोदींना प्रश्न विचारतायत। कोणी कुणाला प्रश्न विचारावा? उद्धवजी, तुम्हाला काय अधिकार आहे हो मोदींना प्रश्न विचारायचा? आज मोदीजीने ऑपरेशन सिंदूर ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्र देशभर त्यांनी त्याचं समर्थन केलं जातं, नावच किती समर्पक आहे ऑपरेशन सिंदूर। मला असं वाटतं आपण हे प्रश्न विचारणं उद्धवजी बंद करा। आधी आपण काय करतोय, आपली उंची किती हे आपण बघावं आणि मग समोरच्याला प्रश्न विचारावा। संजय राऊत यांनी सुद्धा आता पत्र लिहिलंय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणि ऑपरेशन सिंधू नंतर ज्यांनी प्राण गमावलेले आहेत त्यांच्या जखमेवर मीठ सोडण्याचं कुठेतरी काम सरकार करत आहे असं म्हणतात। संजय राऊतने आता बोलून संजय राऊत थकले, त्याच्यामुळे आता त्यांचं कोणी ऐकत नाही म्हणून आता पत्र लिहायला घेतलं। आता काही दिवसांनी मला वाटतं पाटीवर पण लिहायला घेतील किंवा रस्त्यावर सुद्धा लिहिताना ते दिसतील। तर या माणसाला फार सिरियसली घेऊ नये, त्याला जे करायचं ते करू दे, त्याला त्याचाही पक्ष सिरियसली घेत नाही। नक्कीच ताई, आपण पाहतोय ज्या पद्धतीचं सध्या राजकारण सुरू आहे, वारंवार संजय राऊत हे शिवसेनेवर टीका करतायत आणि एकनाथ शिंदे यांच्यावर पण टीका करतायत। ठोस जे उत्तर आहे ते आपल्या पक्षाकडून त्यांना दिलं जात नाही असं सुद्धा चर्चा आहे, काय म्हणाल? संजय राऊत हे गेले 3 वर्ष फक्त टीका आणि टीका करतायत। मला त्यांना एकच विचारायचं आहे, तुम्ही पत्राचाळीमध्ये तुम्ही आरोपी आहात, तुम्ही आज बाहेर आहात, ते आरोपी म्हणून बाहेर आहात आणि तेही काय फार मोठं कुठे देशभक्ती करायला गेला नव्हता, तर पत्राचाळीतल्या मराठी माणसांना तुम्ही दुखवलेलं आहे, पत्राचाळीतल्या मराठी माणसांवर तुम्ही अन्याय केलेला होतात, म्हणून तुम्ही जेलमध्ये होतात आणि आज तुम्ही पॅरोलवर बाहेर आहात हे विसरू नका। नक्कीच, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन आदिलचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।